नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कचऱ्याचा ढीग हटवला आणि समोर आलं ऐतिहासिक वैभव. सांगलीच्या ढालगावातील या विहिरीचा कायापालट. इतिहास आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा असणाऱ्या येथील बारवणने विहीर अखेर मोकळा श्वास घेतला. अनेक वर्षापासून कचरा, गाळ आणि झाडी झुडपांच्या विळख्यात अडकलेल्या विहिरीला स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा गतवैभव प्राप्त झालं. लोकनियुक्त सरपंच संजय घागरे पाटील यांचे विशेष प्रयत्न, ग्रामपंचायतीच्या सक्रिय पुढाकाराने हे काम जोरात सुरू आहे. कौतुकास्पद कामगिरीमुळे ढालगावसह पंचक्रोशीत मोहिमेचं कौतुक होत आहे. काळाच्या ओघात दुर्घटनांमुळे ही बारव कचराकुंडी बनली होती, मात्र तिचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून सरपंच घागरे पाटील यांनी ही विहीर स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला. ग्रामपंचायतीने तातडीनं पावले उचलली, यंत्रणा कामाला लावली. लोकप्रतिनिधींचा उत्साह पाहून गावातील जागरूक तरुण ग्रामस्थांनीही हिरारीने भाग घेतला. सामूहिक योगदान व ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे विहिरीचा कायापालट होत आहे. देखणे बांधकाम, पायऱ्या, पाण्याचा जिवंत झरा स्वच्छ रूपात समोर येऊ लागला आहे. समाज माध्यमे थेट संपर्काद्वारे माहिती मिळताच ही विहीर पाहण्यासाठी लोकांची पावले ढालगावकडे वळू लागली आहेत. रोज सकाळ सायंकाळ अनेक लोक विहिरीचे बदललेले रूप पाहण्यास, सुरू असलेले काम पाहण्यास येत आहेत. आसपासच्या गावातील लोकही सरपंच, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत. परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून विहिरीची छायाचित्रे समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. भविष्यातील जतन, सुशोभीकरण, ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सुरू असलेलं हे काम अंतिम टप्प्यात येत आहे. विहीर स्वच्छ झाल्यानंतर परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मानसही प्रशासनाने व्यक्त केला आहे. विहिरीचे मूळ सौंदर्य टिकून ठेवणं, पाण्याचा योग्य वापर करणे यासाठी ग्रामपंचायत विशेष नियमावली तयार करणार आहे. या बारवच्या पुनर्जीवनामुळे ढालगावचे वैभव उजळून निघणार आहे.